मी गेलेलं आहे पिक्चर बघू. तर आजपर्यंत मुंबईत येऊन ना म्हाका 5 वर्षां होईत ती, पण मी आत्तापर्यंत कधीच थिएटरला जाऊन पिक्चर बघलो नाही. गावात खूप वेळा गेले हो, पण मुंबईत नाही. कारण म्हणतात असं की खूप महाग असता, पॉपकॉर्न खूप महाग असतं, तिकीट खूप महाग असतं. मग आज म्हटलं आपल्या स्वतःवर पैसे फुकायचो, म्हणून मी निघाले थिएटरला. आणि आज गेले मी भांडूपच्या थिएटरला. ह्या असा मॅग्नेट मॉल आणि त्याच्या आतमध्ये थिएटर ओपन झालेला असा. आणि मग थंयच जाऊया गेलंय तर ना अजिबात कोण नव्हता, चिपट चिमची जाग नाही होती अजिबात. थिएटर सगळा रिकामी होता आणि त्यातल्या त्यात आमचा मराठी पिक्चर होतो आणि मला ह्यो पिक्चर ना खूप बघूचो होतो. म्हटलं जाऊयाच आपण. मग गेलंय, पॉपकॉर्न मस्त घेतलंय, 410 रुपये पॉपकॉर्न. हे बघून माझा तोंडाचा पाणी पळाला, पण माका पॉपकॉर्न खाल्याशिवाय काय पिक्चर बघूचो नाही होतो. म्हणून मी घेतलाय, आतमध्ये गेलंय, मस्त पिक्चर बघलोय. आता पोटात भूक लागली होती, कारण ना घराकडे काही जेवण केलंही नाही होते, रात्रीची वेळ होती. त्यात पिक्चर बघून ना पॉपकॉर्न खाऊन काय कोणाचा पोट भरता काय नाही ना. कोल्ड्रिंक माग गेलं तर ते कोल्ड्रिंक सांगले 300 रुपया. अरे 400 आणि 300 झाले किती, 700 रुपये मी या फालतू काय काय घालू, त्यापेक्षा मी काहीतरी भारीचा खाईन. ह्यो जो पिक्चर आहे ना तो खरंच खूप भारी होतो. जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल, तुमचं लग्न झालेलं असा किंवा तुमका करूचा असाल किंवा तुम्ही भविष्यात येणार असाल तर नक्की जाऊन बघा. भारी असा, मिनिंगफुल असा आणि मराठी पिक्चरांका दाद देऊकच होई. खरंच भारी, ॲक्टिंग सुपर एकदम. तर थंयसून निघालंय, मस्त दिव्या केलंय, कारण आपल्या दिव्यातला खाना तर दिव्यातला खाना. माका बाहेरच्या कुठल्या हॉटेलमधलं आवडत नाही. माझा ठरलेला हॉटेल आहे, त्याच्यामध्ये गेलंय. आणि आज होतो गुरुवार, त्याच्यामुळे आपण काय नॉनव्हेज खाऊ शकत नाही, आता आम्ही नॉनव्हेज लवर असवच. म्हणून शेवटी मी मस्त पनीर बिर्याणी घेतलंय आणि त्याच्यावर ताव मारलंय आणि घराकडे येलंय. लय दमलेला होतंय हो, लय झोप ये होती माका. पण काय करणार आता, हैताचा सगळा अवतार हा तो चेंज करू होयो. पण मस्ती बघा किती माझी ती. माका आता कोल्ड्रिंक व्हायला झाला. शेवटी खाली गेलंय, कोल्ड्रिंक घेऊन इलंय आणि माझ्या बहिणीक ऑर्डर देत होते, हंतरू ना घाल. मग येतोय मी झोपाक आरामात.